नमस्कार मैत्रिणींनो, समीरा फॅशन डिझाईनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लेडीज पॅन्ट विथ अस्तरवाली लेडीज पॅन्ट आपण शिवणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर हे डबल फोल्ड म्हणजे दोन आपल्याला कटिंग करायला लागणार आहेत. मागच्या भागाची कटिंग आणि पुढच्या भागाची कटिंग. पहिल्यांदा आपण हे डबल फोल्ड कापड पसरून घ्यायचं व्यवस्थित करून आणि आता त्याच्यावरती मापं टाकायचे. पहिल्यांदा आपण पुढच्या भागाची कटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपण हे डबल फोल्ड कापड आहे अस्तरचं. तर आता आपण पहिल्यांदा खाली 2 इंचाच्या खाली पॉईंट टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला तो फोल्ड करायचा आहे खालचा भाग, बॉटम खालचा. त्यासाठी 2 इंच आपण पॉईंट मार्किंग करून सोडलं आहे. स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. मी जशी मारते त्याप्रमाणे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची 2 इंचाची आणि तो जो फोल्ड करायचा भाग तो सोडून वरती मेजर टेपच्या साहाय्याने पूर्ण उंची घ्यायची. पूर्ण उंची ही 34 आहे पॅन्टची. त्याच्यावरती आपण मार्किंग करून घ्यायची. पूर्ण उंचीला 34 वरती मार्किंग करून घ्यायचे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायचे त्या पॉईंटवरती. आणि आता आपण वरती ही 2 इंच ही पॅन्ट आपण इलॅस्टिकची शिवणार आहोत. त्यासाठी वरती 2 इंच आपण इलॅस्टिकसाठी सोडायचं आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. अशा प्रकारे मी आता दाखवते तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही 2 इंचाचा वरती इलॅस्टिकसाठी मार्किंग करायचं आहे आणि जिथून आपण पूर्ण उंची घेतली होती तिथे सीटघेरचा चौथा भाग घ्यायचा आहे. सीटघेरचा चौथा भाग घ्यायचा आहे. हा एक पाय आपण करतो आहे, म्हणून आधी आपण एका पायाचीच कटिंग करतो आहे. म्हणजे एका पायाची नव्हे, 2 पायाची, पण पुढच्या भागाची. आता आपण सीटघेरचा चौथा भाग अधिक 3 इंच घ्यायचे क्रॉच लेन्थसाठी सीटघेरचा चौथा भाग अधिक 3 इंच. मग सीटघेरचा चौथा भाग किती आला आहे? सीटघेर आपला 40 आहे, त्याचा चौथा भागात 10 आहे. त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि त्याच्यावरती लाईन आखून घ्यायची. जिथे आपण पूर्ण उंची घेतली होती बरं का, तिथे म्हणजे वरती इलॅस्टिकसाठी 2 इंच सोडून तिथून खाली पॉईंट 13 इंचावर राखायचा आहे आणि इथेही त्याचप्रमाणे आपण असा बॉक्स आखून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरून आपण जो हा पन्हा आहे तोही तेवढाच घ्यायचा आहे. सीटघेरचा चौथा भाग अधिक 3 इंच. हे पहा, अशा प्रकारे आपण पूर्ण बॉक्स आखून घेतला आहे हा. आता आपण पुढे 2 इंच कर्वसाठी आपण घेणार आहोत. हा कर्व 1 इंचाचा घ्यायचा आहे आणि आता ह्या आपण जिथे 2 इंच घेतला आहे, सीटघेरचा चौथा भाग आहे 3 इंच लूज, पुढे अजून 2 इंच घेतला आहे आणि त्या दोघांचा मध्य काढायचा आहे. हे पहा, मेजर टेपच्या सहाय्याने ह्या दोघांचा मध्य काढायचा आहे. अशा प्रकारे हा आपण मध्य काढला आहे, तो मोजून घेऊ किती आहे तो पहिल्यांदा आणि तसाच तो पॉईंट खाली घ्यायचा आहे. जेवढा ते पॉईंट आला आहे मध्यभागापर्यंत तेवढाच पॉईंट खाली घ्यायचा आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे त्या मध्यातून खालच्या मध्यापर्यंत. झाले. अशा प्रकारे आपण ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली दोघांचा मध्य. पण पॅन्ट आहे ना, पॅन्टची कटिंग वेगळ्या प्रकारे येते. आता आपण याच्यावरती खाली जे तो बॉटम आपण घेतला आहे दुमडायचा, त्याच्यावरती आपण बॉटमचा निम्मे घ्यायचा आहे. बॉटमच्या निम्मे किती आले? 14 बॉटम आहे, तर त्याचा निम्मा हा 7 इंचाचा आला आहे. परत जी मध्य लाईन आहे त्यावरती 7चा परत निम्मा भाग करायचा आहे, म्हणजे 3.5, 3.5. ह्या बाजूला 3.5, त्या बाजूला 3.5. मध्य लाईनीच्या ह्या बाजूला 3.5 आणि त्या बाजूला 3.5, असं दोन्ही मिळून 7 इंचाचा आपला बॉटम तयार होणार. आता आपण जी मध्य लाईन ओढली होती ना, त्या क्रॉस पट्टीच्या साहाय्याने ते दोन्ही बॉटम हे जोडून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारची जी स्केल आहे ना, पॅन्टची स्केल, ती बाजारात सहज उपलब्ध भेटते, म्हणजे उपलब्ध आहेत. त्यामुळं शेप देणं खूप सोपं पडतं. त्यामुळे टेलरिंगसाठी अशा टेप देणं, अशा प्रकारच्या पट्ट्या वापरणं
त्यामुळे फिनिशिंग खूप छान येते. आता हे 2 इंचापासून त्या खालच्या पॉईंटपर्यंत मी जसं दाखवलं त्याप्रमाणे जोडायचे पट्टीच्या साहाय्याने आणि हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, ज्या प्रकारे आपण मार्किंग केली होती त्याचप्रमाणे हे आपण कट करून घ्यायचं आहे. हे पहा, व्यवस्थित असं हे शेपनुसार आपण कट करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही पाय आपल्या पुढच्या भागाचे तयार आहेत. हे वरती 2 इंच इलास्टिकसाठी आपण घेतलेलं आहे. आपलं आता ही पुढच्या भागाची कटिंग झाली. आता आपण मागच्या भागाची कटिंग करणार आहोत. कारण मागचा भाग हा नेहमी म्हणजे मोठा घ्यायचा असतो, जेणेकरून बसता उठताना तो आपल्याला टाईट होणार नाही. यासाठी पाठचा भाग हा 2 इंचाने ते 2.5 इंचाने जशी साईज जास्त असेल त्याप्रमाणे साईज वाढवायचे. बारी-बारी 2 ते 2.5 त्याच्या पुढे जायचं नाही आहे. आता आपण ही पॅन्टची जी कटिंग केले ते काठाकडून करायचे नेहमी. मधला भाग बंद असतो तिकडनं करायची नाही. आता आपण व्यवस्थित बॉटमला व्यवस्थित खालपासून ठेवून पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचे. परत 2 पदर आपण घेतोय बरं का हे आणि मागच्या भागाची आता ही कटिंग करणार आहोत आपण. त्यामुळे जो आपला पहिला भाग आहे तो आपण कट करू म्हणजे मार्किंग करून घ्यायचा आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते हे पहा 2 इंच इलास्टिकसाठी परंतु मागचा भाग हा आपण वाढवायचा आहे. त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे पहा मागचा भाग मी आता हा 2.5 इंचाचा वाढवणार आहे. हा 2 इंचाचा आहे. सॉरी 2 इंचाने वाढवणार आहे. हे पहा अशा प्रकारे हा भाग पुढचा भाग ठेवून हा 2 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जसा त्याला आतल्या भागाला आपण कर्व दिला आहे त्याचप्रमाणे इथेही कर्व द्यायचा आहे. आणि आता हा पहा इथून इथे 3 इंच पाठचा भाग वाढवायचा आहे. जेणेकरून बसताना मधल्या क्रॉचमध्ये आपल्याला ओढल्यासारखं होणार नाही. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला बसल्यावरती म्हणजे मागचा सीटचा भाग हा पसरट होतो आणि टाईट होण्याची शक्यता असते पॅन्ट. त्यासाठी मागील भाग हा नेहमी वाढवून घ्यायचा आहे 3 इंचाने. 3 इंच ते 2.5 इंचाने हा मागचा कर्व आणि हा इथून इथपर्यंत दोन्ही समांतर येणार आहेत. फक्त मागच्या भागाला कटिंग वेगळी आहे. ते व्यवस्थित पहा. आता जसं आपण वरच्या साईडला 2 इंचानं वाढवलं आहे, तसंच खालच्या भागालाही 2-2 इंचानं वाढवत जायचं आहे सरळ-सरळ मागचा पायाला पॅन्टच्या. हे पहा सगळं अगदी बॉटमपर्यंत 2-2 इंचाने तो भाग वाढवत जायचा आहे. हे पहा व्यवस्थित असा हा भाग ह्या बाजूनेच फक्त म्हणजेच क्रॉसच्या भागानेच फक्त वाढवायचा आहे आणि मधल्या म्हणजे जो पुढचा भाग आहे तिकडून वाढवायची काही गरज नाही. हे पहा आपली झटपट अशी ही कटिंग झालेली आहे. खूप छान असते आणि मी खूप सिंपल मेथडने तुम्हाला शिकवलेली आहे ही पॅन्ट कटिंग. खूप सुंदर आणि आता असा ट्रेंड खरंच खूप चालू आहे पॅन्टचा. म्हणजे लेगीज आता कमी दिसतात, परंतु पॅन्ट पॅन्ट घालणे लेडीजला खूप आवडते. लेडीज पॅन्ट आणि खूप फॅशन चालू आहे ह्या पॅन्टची. त्यामुळं मी नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत लेडीज घालतात पॅन्ट, परंतु त्याची कटिंग करायला खूप भीती वाटते. आता ह्या अशा प्रकारे जर कटिंग केलात ना तुम्ही, तर तुम्हाला खरंच काही घाबरायची गरज नाही आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ही पॅन्टची कटिंग केलेली आहे. हे पहा व्यवस्थित अशी आपण ही कटिंग केलेली आहे. हा आता एवढा इंच आपला फोल्ड करून जाणार आहे. आपली ही पॅन्टची कटिंग तयार आहे. आता मी तुम्हाला ही म्हणजे पीसवर ठेवून दाखवते, कारण ही पॅन्ट आपण अस्तरची शिवणार आहोत. त्यासाठी ही मागचा भाग आणि पुढचा भाग हे दोन्ही मी भाग तुम्हाला डबल-डबल पदर घेऊन ठेवून दाखवलेत आणि ही पॅन्ट शिवून अशी तयार होते. नक्कीच आवडली तर शेअर करा.